एखादा गुन्हेगारी विषयक खटला चालवताना FIRचं महत्व काय आणि नक्की FIR म्हणजे काय आहे? दखलपात्र गुन्ह्यामध्ये पोलिसांना जेव्हा इन्व्हेस्टिगेशनची गरज पडते त्या इन्व्हेस्टिगेशनच्या आधी जी काही गरज असते ती FIR ची गरज असते. FIR म्हणजे काय? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. फिर्याद जेव्हा आता नोंदवायची असते तर नवीन BNSS प्रमाणे यू कॅन रजिस्टर अन FIR ऑनलाईन. ओके. By registering an FIR online, the police will be given certain amount of days to verify the contents of the same and then register a FIR on the document itself. त्यामुळे तुम्हाला पोलीस स्टेशनला जाऊनच फिर्याद नोंदवायला पाहिजे असंही आता काही उरलेलं नाही. स्टेशन डायरी नावाचा प्रकार एक पोलीस ठाण्यामध्ये असतो. तर ॲज अ कॉमन मॅन, लेमॅन साठी या स्टेशन डायरीचं महत्व काय आहे? मला उद्या काहीतरी एक सस्पिशियस घटना माझ्या शेजारच्या घरात दिसली तर मी ती पोलिसांना सांगितली. ही घटना मी त्यांना सांगितली किंवा ह्या घटनेशी संबंधित पुढच्या काही गोष्टी होऊ शकतात तर पोलीस प्रिकॉशन म्हणून ही स्टेशन डायरी एंट्री करून घेतात. डॉक्टर ऑपरेशन करत असताना एखादा पेशंटचा डेथ झाला टेबलवर तर याच्यात डॉक्टरचं इंटेन्शन असतं का की तुम्हाला मारायचं किंवा तुम्हाला मुद्दामून तुम्हाला टेबलवर मारायचं? तर नाही. त्याच्यात त्यांचं इंटेन्शन लक्षात घेतलं जातं आणि द इंटेन्शन ऑफ दॅट ऑफेन्स विल डिसाइड वेदर इट इज बेलेबल ऑफेन्स ऑर नॉट बेलेबल. नमस्कार. डिसाइड लॉफुली या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या चॅनलचा उद्देश कायद्याबद्दल जनजागृती करणं, अवेअरनेस करणं हा आहे प्रामुख्याने. आणि भारतामध्ये जे विविध प्रकारचे कायदे नागरिकांसाठी उपलब्ध आहेत ते कायदे नक्की काय आहेत ते समजून आपल्याला ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला घ्यायचे आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुन्हेगारी विषयक कायदे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा एक समाज घडून आपण पुढे जात असतो त्यावेळेला त्या समाजामध्ये गुन्हेगारी ही येतेच आणि ती गुन्हेगारी कंट्रोल करणं, नियंत्रित करणं आणि गुन्हेगारांना शिक्षा ठोठावणं हे सर्व काम कायदे आणि न्यायालय किंवा कोर्ट या माध्यमातून केलं जातं. आपण या चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला गुन्हेगारी विषयक कायदे आणि त्या कायद्यांची प्रक्रिया काय असती, म्हणजे गुन्हेगारी विषयक कायदे म्हणले की आपल्या सगळ्यांना माहिती असेल की पोलीस आले तर पोलिसांची या सगळ्यामध्ये भूमिका काय असते, इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तपास तो कसा होतो, हे सगळं आपण या माध्यमातून समजून घेणार आहोत. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्यासोबत आज विधिज्ञ आणि कायदे ह्या विषयातले कायदेतज्ञ ॲडव्होकेट रोहित डांगरे सर इथं अवेलेबल आहेत. डांगरे सर, तुमचं सर्वात आधी स्वागत. या चॅनलचा उद्देश जसं मी आधी म्हणलं की प्रामुख्यानं या सगळ्या क्षेत्राबद्दल जागृती निर्माण करणं आहे. त्यामुळे अवेअरनेस हाच हेतूने आम्ही हे चॅनल चालवत आहोत. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे असं म्हणतात इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट ॲक्सेप्टेबल. म्हणजे काय तर कायदा मला माहीतच नव्हता असं कुठलाही भारतीय नागरिक म्हणू शकत नाही. भारतामध्ये जे कायदे आहेत त्या कायद्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. ते कायदे नक्की काय आहेत, ते कायदे कुणाला ॲप्लिकेबल आहेत, म्हणजे ते कायदे कुणाला लागू होतात, ते कायदे कधीपासून लागू झालेले आहेत ह्याची किमान माहिती, बेसिक माहिती तुमच्याकडे असली पाहिजे. ह्याची गरज नाही आहे की सगळ्या कायद्यांबद्दल अगदी सांगोपांग किंवा सविस्तर माहिती असली पाहिजे, पण कायद्याबद्दलची माहिती तुम्हाला असली पाहिजे. आणि हाच उद्दिष्ट या चॅनलचं आहे की आपल्याला कायद्याबद्दलची जी बेसिक इन्फॉर्मेशन ती आपल्याला असली पाहिजे. तर हा पहिला एपिसोड आहे. या पहिल्या एपिसोडमध्ये आपण प्रामुख्याने गुन्हेगारी विषयक कायद्यांबद्दल बोलणार आहोत. सर, मला पहिला प्रश्न असा विचारायचा की कुठलाही गुन्हेगारी विषयक कायदा म्हणलं की एकदम पहिली गोष्ट जी डोळ्यासमोर येते ती म्हणजे FIR, ज्याला आपण प्राथमिक माहिती अहवाल असं म्हणतो मराठीमध्ये. तर हा FIR नक्की काय असतो आणि त्याचं महत्व काय आहे या सगळ्या एकूण, म्हणजे एखादा गुन्हेगारी विषयक खटला चालवताना FIRचं महत्व काय आणि नक्की FIR म्हणजे काय आहे? बेसिकली FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. कुठलाही गुन्हा जेव्हा होतो, म्हणजे गुन्हा हा दोन प्रकारांमध्ये मोडला जातो, एक कॉग्निजेबल आणि नॉन कॉग्निजेबल. कॉग्निजेबल ऑफेन्स म्हणजे असा असतो की ज्याच्यासाठी पोलिसांना मॅजिस्ट्रेटकडनं वॉरंट घ्यायची गरज नसते. तो असा गुन्हा असतो ज्याची शिक्षा 7 वर्ष किंवा 7 वर्षांपेक्षा जास्ती असू शकते. फॉर एक्झाम्पल, मारामारी आली आहे, त्याच्यात शस्त्राने वार करणे आलं, नार्कोटिक्समध्ये डील करणं आलं किंवा असा इकॉनॉमिक ऑफेन्स करणं आलं, या सगळ्या गोष्टींना इनफॅक्ट चोरी, रॉबरी, डकॉयटी यासारख्या सगळे ऑफेन्सेस जे आहेत ज्याच्यासाठी पोलिसांना मॅजिस्ट्रेटकडनं वॉरंट घ्यायला लागत नाही अटक करण्यासाठी, कारण तो अदखलपात्र गुन्हा नसतो, पण तो दखलपात्र गुन्हा असतो. ते या दखलपात्र गुन्ह्यामध्ये पोलिसांना जेव्हा इन्व्हेस्टिगेशनची गरज पडते त्या इन्व्हेस्टिगेशनच्या आधी जी काही गरज असते ती FIR ची गरज असते. FIR म्हणजे काय? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, फॉर विच
कंप्लेनंट किंवा ज्या माणसाने ती घटना बघितली आहे किंवा त्याला ती माहिती मिळालेली आहे त्यांनी ती येऊन पोलिसांना सांगितलेली आहे। याच्यासाठी FIRचं महत्त्व प्रचंड असतं, कारण जोपर्यंत फिर्याद होत नाही तोपर्यंत इन्व्हेस्टिगेशनची सुरुवात होत नाही टेक्निकल। ओके, पण सपोज मी एखादा गुन्हा बघितला असेल आणि मला जर का त्याबद्दल पोलिसांना जाऊन माहिती द्यायची, तर पोलीस लगेच FIR दाखल करून घेतात का त्याआधी काही प्रक्रिया असती? नाही, पोलीस FIR दाखल डायरेक्टली करून घेत नाहीत। पोलीस पहिल्यांदी त्या गोष्टीचं सत्यता पडताळून बघतात की घटना खरंच घडलेली आहे का नाही आहे। तर ह्याच्या आधी पोलीस काय करतात, तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात समजा आणि पोलिसांना सांगितलं की अशी अशी घटना घडली, तर पोलीस पहिल्यांदा स्टेशन डायरी एंट्री घेतात टू शो की बाबा आम्हाला ही जी माहिती मिळाली त्याच्यावर आता आम्ही काय करणार आहोत पुढे, किंवा ही आम्हाला अशी अशी माहिती मिळालेली आहे। आणि मग ही स्टेशन डायरी एंट्री घेतल्यानंतर ते पुढे जाऊन या घटनेचा पडताळणी करतात की खरंच असं काही घडलं आहे का, आणि घडलं असेल तर मग त्याची फिर्याद नोंदवली जाते आणि त्याप्रमाणे इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं। ओके, आणि आपण जर का महाराष्ट्रातली पोलीस स्टेशन किंवा पोलीस ठाण्याची रचना बघितली तर पोलीस ठाणे असतं आणि त्याच्या अंतर्गत पोलीस चौकी पण असतात। म्हणजे त्याला आपण म्हणतो की अंकित, काही एखाद्या पोलीस ठाण्या अंकित ही चौकी आहे। तर आता ही FIR किंवा जर गुन्हा एखादा घडला असेल आणि एखादा व्हिक्टीम असेल किंवा त्याला जाऊन फिर्याद द्यायची असेल, कंप्लेंट द्यायची असेल, तर त्यांनी ती कुठे द्यायची, चौकीमध्ये द्यायची असती का ती पोलीस ठाण्यामध्ये जाऊन देणंच त्यासाठी महत्वाचं आहे? नाही, आता CRPC, आता आपल्याकडे CRPC आणि आता BNSS आलेला आहे। तर CRPC मध्ये आधी असं होतं की तुम्ही जनरली पोलीस स्टेशनला जायचात आणि पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद द्यायचात। आता फिर्याद देताना, FIR म्हणजे फिर्याद देताना कोणी व्हिक्टीम पाहिजे किंवा ज्याच्यावर तो गुन्हा घडलाय त्यांनीच जाऊन फिर्याद दिली पाहिजे असं काही बांधील नाही, कारण फिर्यादीचा किंवा FIRच्या सेक्शनमध्येच सुरुवात करतानाच एनी पर्सन हे शब्द वापरलेले आहेत। एनी पर्सन म्हणजे कोणीही ज्यांनी बघितलेली आहे ही घटना ती त्यांनी सांगायची आहे। आता फिर्याद द्यायची ही बेसिकली पोलीस स्टेशनमध्ये दिली जाते। म्हणजे तुम्ही चुकून पोलीस चौकीत जरी गेलात तरी तिथला ऑफिसर तुम्हाला डायरेक्ट करतो पोलीस स्टेशनला जा आणि तुम्ही तिथं ती फिर्याद नोंदवा, आणि ती फिर्याद नोंदवण्याआधी पोलीस स्टेशन डायरी एंट्री घेतात आणि मगच तपासणी करून फिर्याद नोंदवतात। नक्की, आणि आता तुम्ही जसं आता उल्लेख केला की BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, म्हणजे जे आधीचं CRPC होतं, क्रिमिनल प्रोसिजर कोड, त्याच्याऐवजी आता हा नवीन कायदा आलेला आहे त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये, तर त्यामध्ये 0 FIR नावाची तरतूद आहे। तर ही नक्की 0 FIR म्हणजे काय प्रकार आहे हा? हो, आता ही आली असं आपण म्हणतो, पण ती दाखवली गेली आहे ऑन रेकॉर्ड। पण आधी ही कन्सेप्ट होती 0 रेकॉर्ड, पण ती पोलीस सो मेनी टाइम्स ते इफेक्च्युअली त्याचा उपयोग करत नव्हते। आता मॅन्डेटरी होईल की 0 FIR करताच येते आणि 0 FIRनी पुढे इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं। हे पूर्वी जे व्हायचं की या आमचं ज्युरिस्डिक्शन नाही आहे, दुसऱ्यांचं ज्युरिस्डिक्शन आहे, तुम्ही कोथरूडचे पोलीस स्टेशन नाही तर डेक्कनला जा, हा जो आता गोंधळ आहे तो बंद होईल। कायद्याने तो लिहिलेला आहे की आता 0 FIR रजिस्टर करता येते। आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की फिर्याद जेव्हा आता नोंदवायची असते तर नवीन BNSS प्रमाणे यू कॅन रजिस्टर एन FIR ऑनलाईन। ओके, by registering an FIR online, the police will be given certain amount of days to verify the contents of the same and then register a FIR on the document itself. त्यामुळे तुम्हाला पोलीस स्टेशनला जाऊनच फिर्याद नोंदवायला पाहिजे असंही आता काही उरलेलं नाही। यू कॅन डायरेक्टली रजिस्टर अन FIR ऑनलाईन विच विल बी व्हेरीफाईड बाय द पोलीस, आणि मग त्याच्यावरती पोलीस पुढची कारवाई करतात। ओके, आणि जेव्हा FIRचा प्रश्न येतो तेव्हा असं होतं की आपण FIR द्यायला जातो, पण काही वेळेला पोलीस म्हणजे असे काही बातम्यांमध्ये येते की पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नाही, दुर्लक्ष केलं, तर ह्याच्याबद्दल काही म्हणजे कायद्यामध्ये तरतुदी आहेत का, त्याबद्दल काही तक्रार करता येते का, किंवा मला म्हणजे गुन्हा घडलेला असतो, आता सामान्य नागरिकांना जसं तुम्ही उल्लेख केला की कॉग्निझेबल आणि नॉन कॉग्निझेबल म्हणजे दखलपात्र आणि अदखलपात्र, तर हे कॉमन मॅनला या सगळ्या गोष्टी तितक्या माहिती नसतात। त्यामुळे तो काय म्हणतो की एखादी गुन्हा घडलाय, मी जाऊन सांगितलं पण त्यांनी मलाच परतून लावलं किंवा हे काही कंप्लेंट करतोय वगैरे असं होतं, किंवा तर ह्या संदर्भात काही तरतूद असती का की कुठं पोलीस वरिष्ठ पोलिसांकडे जाता येतं वगैरे, असं काही तरतूद असती? अगदी नक्कीच असते। बेसिकली तुम्हाला फिर्याद नोंदवायला गेल्यावरती एक गोष्ट ही नक्की माहिती पाहिजे की फिर्याद ही नोंदवलीच गेली पाहिजे। म्हणजे पोलिसांवरती ती मॅन्डेटरी ड्युटी आहे। द वर्ड शॅल हा यूज केलेला आहे, मे यूज केलेला नाही। जर पोलिसांनी तुमची फिर्याद घेतली नाही तर आधीच्या CRPC मध्येही हे होतं, आत्ताच्या BNSS मध्ये पण हे आहे। आधी त्यांनी हेही सांगितलेलं होतं
की ह्या पोलीस स्टेशनला गेलात आणि या पोलिसांनी तुमची फिर्याद नोंदवली नाही म्हणून दरवाजे बंद होत नाहीत तुमचे, तुम्ही कमिशनरकडे जाऊ शकता किंवा त्याच्या वरिष्ठ ऑफिसरकडे जाऊ शकता आणि तुम्ही त्यांना कंप्लेंट देऊ शकता. आणि त्याच्यावरनं बेसिकली आम्ही काय पक्षकारांना सांगतो की तुम्ही जा आणि कमिशनर ऑफिसमध्ये लेखी पत्र देऊन या, त्याचं इनवर्ड मिळतं आणि मग कमिशनर ऑफिसचे ऑफिसर्स ते बघतात आणि ती परत त्या पोलीस स्टेशनला येते विथ अन डायरेक्शन की द ॲप्रोप्रिएट ॲक्शन बी टेकन ऑन द सेम. याही उपर जर काही झालं नाही तर तुमच्याकडे कोर्टात जाऊन कोर्टात कंप्लेंट दाखल करून त्याच्यावरती पोलिसांना इन्व्हेस्टिगेशनचे आदेश घेण्यासाठी प्रोव्हिजन्स आहेत. ओके, मला असं विचारायचं पुढचा प्रश्न की FIR हा पब्लिक डॉक्युमेंट आहे का? म्हणजे कोणी कुणाविरुद्ध एखादा गुन्हा दाखल केला असेल, फिर्याद दिली असेल तर ती थर्ड पार्टीला ती FIR काय आहे ही बघता येते का, किंवा त्याला ती अवेलेबल होती का, किंवा जो पक्षकार आहे जसं तुम्ही आता उल्लेख केला की जो फिर्यादी आहे त्यांनी जर का गुन्हा दाखल केला त्याला त्याच्या FIR ची कॉपी मिळती का? कारण त्याचा पण त्याच्यासाठी म्हणजे पुढच्या त्या केसच्या दृष्टीने त्याला पण उपयोग होऊ शकतो, तर ती त्याला मिळती का, अवेलेबल करून देतात का पोलीस? मिळते, बरोबर आहे. फिर्याद दाखल केल्यावरती इट इज मॅन्डेटरी फॉर द पोलीस ऑफिसर्स, इट इज त्यांच्यावरती कायद्याने बंधन आहे की ज्यांनी फिर्याद दाखल केली त्याला त्याची कॉपी मिळावी, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमचा प्रश्न असा होता की ती पब्लिक डॉक्युमेंट आहे का? एखाद्या माणसाने, आता कॉग्निजेबल ऑफेन्स जेव्हा आपण म्हणतो की दखलपात्र गुन्हा असतो त्याचा अर्थ त्या ऑफेन्स, बेसिकली तुम्हाला हे समजून घेतलं पाहिजे की क्रिमिनल लॉचा अभ्यास करताना BNS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, BNSS आणि एव्हिडन्स ऍक्ट जो काय आहे भारतीय साक्ष अधिनियम आहे, त्याच्यात त्यांनी काय सांगितलंय की इट इज फॉर द कॉमन पीपल अँड द ऑफेन्स इज कन्सिडर्ड एज अन ऑफेन्स अगेन्स्ट द स्टेट ॲट लार्ज. म्हणजे ही घटना जी घडलेली असते ती सगळ्यांच्या विरुद्ध घडली असं धरलं जातं आणि म्हणून सरकार त्याचं कॉग्निझन्स घेतो आणि ह्याची कॉपी ही तुम्हाला मिळायलाच पाहिजे. आणि आता दुसरी गोष्ट, आता नवीन कन्सेप्ट अशी आलेली आहे की आता ऑनलाईन FIRs होतात. ओके, BNSS प्रमाणे ऑनलाईन होतात आणि आधी आपल्या FIR रजिस्टर झाली की ते ऑनलाईन पब्लिश व्हायची. त्यामुळे इट इज व्हेरी मच अ पब्लिक डॉक्युमेंट. कोणी कुठला गुन्हा केला आहे का नाही हे पडताळून घेण्यासाठी तुम्हाला राईट टू इन्फॉर्मेशन खालती त्याचं कॉपी पण मागून घेता येते. आणि दुसरी गोष्ट की हीच FIR ची कॉपी 24 तासाच्या आत, गुन्हा रजिस्टर झाल्यापासून 24 तासाच्या आत ही मॅजिस्ट्रेट समोर पण जाते आणि जेव्हा ती मॅजिस्ट्रेट समोर जाते तेव्हा तुम्ही थर्ड पार्टी ॲफिडेव्हिट करून त्याची कॉपी मिळवू शकता. आणि म्हणजे आता एक साधारणपणे आपल्याकडं समाजामध्ये असं असतं की पोलीस एखाद्याच्या घरी आले किंवा त्याच्याकडे चौकशी करतात म्हणजे आपण लगेच त्याला तो गुन्हेगार आहे असं ठरवून टाकतो, एक समाजाची मानसिकता असते. तर कायद्याच्या परिभाषेमध्ये किंवा कायद्याच्या चौकटीत जोपर्यंत तो खटला न्यायालयात जात नाही, त्याच्यावरती काही आर्ग्युमेंट्स होत नाही आणि कोर्ट त्याला शिक्षा देत नाही, तर ह्या सगळ्या सिनेरिओमध्ये म्हणजे FIR दाखल केल्यानंतर तो आरोपी होतो का FIR दाखल करण्या अगोदर पण तो आरोपी असू शकतो? म्हणजे आरोपी, आपण तो गुन्हेगार नाही म्हणत पण आरोपी, तर आरोपी ही करणं सस्पेक्ट म्हणण्यासाठी तो त्याच्यावरती FIR दाखल होणं आवश्यक आहे का त्याच्या आधी पण तो आरोपी असू शकतो? नाही, आता परत मी सिक्वेन्स तुम्हाला नीट सांगतो. पहिल्यांदा तुम्ही एखादी घटना बघितली, समजा घटना बघितली की तुम्हाला असं कळलं की शेजारच्या बाईला कोणीतरी मारहाण करत होतं आणि ती आवाज करत होती, या घरातनं आवाज येतोय, तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ शकता का? हो, जाऊ शकता. आता तुम्ही तुमच्या डोळ्याने काही बघितलंय का? नाही, पण तुम्हाला ऐकू आलंय. मग तो तिचा नवरा होता, तिचा भाऊ होता का तिचे वडील होते का तिची मुलगी होती का मुलगा होता हे आपल्याला माहिती नाही. पण जेव्हा आपण ती इन्फॉर्मेशन पोलिसांना देतो तेव्हा त्या पोलिसांचं कर्तव्य काय असतं की आता घटनास्थळी जायचं आणि बघायचं. बघितल्यावरती त्यांनी जनरल तपास करतील तेव्हा काय झालं इथे, याच्यावरनं एका माणसावरती झिरो डाऊन होतात आणि मग त्या माणसाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवून घेतलं जातं. बरोबर. जेव्हा चौकशीसाठी बोलवून घेतलं जातं तेव्हा त्याच्याकडे यांनी कदाचित गुन्हा केलेला आहे या दृष्टिकोनातूनच बघितलं जातं. याचा अर्थ तो आरोपीच होतो का? नाही, बट ही इज अ सस्पेक्ट आणि सस्पेक्ट असल्यामुळे त्याचं डिटेन्शन होऊ शकतं. म्हणून कायद्याच्या चौकटीत तुम्हाला FIR रजिस्टर झाल्यापासून 24 तास पोलिसांना पिरियड दिला जातो 24 तासाचा. त्याच्यात त्यांनी इन्व्हेस्टिगेशन करावं आणि ह्याच्यात असंही निष्पन्न होऊ शकतं कदाचित की हा माणसाने काही केलेलंच नाहीये, त्याला सोडून द्या. तो ही इज नॉट ॲन अक्युज्ड, ही इज ओनली अ सस्पेक्ट
till the time the FIR is registered and 24 hours after that. And when he becomes an accused and when he is arrested, he has to be produced before the magistrate within 24 hours. आणि म्हणून मी म्हणतो की he is always a suspect till the time he is not produced before the magistrate. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की अरेस्ट आणि डिटेन्शन म्हणजे एखाद्याला अटक होणं आणि त्याला ताब्यात घेणं ह्यामध्ये कायद्याच्या दृष्टीने काही फरक आहे का? कारण असं होतं की एखाद्याला पोलीस चौकशीसाठी जरी घेऊन गेले तरी असं समजलं जातं की बाबा त्याला अटक झाली आहे. तर अटक होण्याची नक्की कन्सेप्ट काय आहे किंवा ती परिभाषा म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून अटक होणं म्हणजे नक्की काय, आणि ज्याचा तुम्ही आत्ता मगाशी उल्लेख केला डिटेन्शन, तर डिटेन्शनचा नक्की कायद्याच्या दृष्टीने त्याचा रिलेव्हन्स काय आहे? आता मी परत सांगतो, आता गुन्ह्याच्या नेचरवरती डिसाईड होतं. हे समजा एखाद्याने खून केला आणि त्याला आय विटनेसेस आहेत आणि त्या आय विटनेसनी लगेच सांगितलं की इथे तर असा असा गुन्हा झाला आणि XYZ माणसाने गुन्हा केलेला आहे, तर त्याच्यावरनं जेव्हा एखाद्या माणसाला उचलून घेऊन जातात पोलीस, तर सहसा ती त्याची अरेस्टच असते. दुसरी गोष्ट, एखाद्याला बोलवून घेतलं चौकशीसाठी आणि त्याला चौकशीसाठी थांबवून ठेवलं किंवा आम्हाला त्याच्यावर संशय आहे, त्याला तिथं बसू देत, आमची चौकशी पूर्ण झाली की आम्ही सोडू, त्याचा काही हात नसेल तर त्याला डिटेन्शन म्हणतात. कारण परत सांगतो, डिटेन्शन इज टिल द टाइम ही इज अरेस्टेड. वन्स ही इज अरेस्टेड ही इज अन अक्युज्ड. बिकॉज फॉर अरेस्ट द प्रोसिजर ऑफ पंचनामा इज ब्रॉट इन टू ॲक्शन. कायद्यात असं प्रोव्हिजन दिलेली आहे की अरेस्ट करताना पोलीस ऑफिसरनी काय करायला पाहिजे. कायद्याने असं सांगितलंय की अरेस्ट करताना कसं केलं पाहिजे. अरेस्ट करताना जनरली तुमचा मित्र, तुमचा घरातली व्यक्ती, बायको, वडील, आई ह्या कोणाला तरी सांगून तुम्हाला अरेस्ट केली जायची. म्हणजे का, तर तुमचे कपडे आणायला सांगायचे किंवा तुम्ही यायला पाहिजे. एखाद्या माणसाला घरातल्या कुठल्या तरी माणसाला माहिती पाहिजे की हा माणूस कुठे गेला, याला अरेस्ट केली आहे, तर आता पुढचे प्रोव्हिजन्स काय. दुसरी गोष्ट, आत्ताच्या BNSS मध्ये त्यांनी असं सांगितलंय की अरेस्ट करताना जनरली जो माणूस अरेस्ट होतोय त्याचा नियर अँड डिअर रिलेटिव्ह असलेला उत्तम, त्याच्या सहीनीच पंचनामा झाला पाहिजे आणि त्या अरेस्ट पंचनामावरती जो माणूस अरेस्ट झालाय त्याचीही सही पाहिजे. ह्याला म्हणतो आपण अरेस्ट. when the police will catch hold of you, tell you the reasons for your arrest and then write a panchanama you are arrested, it will be called as an arrest. Till the time this happens, you are under detention. ओके, पण म्हणजे ह्याचा संबंध त्याला कोर्टापुढे हजर करण्याशी आहे की नाही? म्हणजे अरेस्ट केल्या म्हणजे कोर्टापुढे हजर करण्या अगोदर अरेस्ट दाखवतात की कोर्टात हजर केल्यानंतर ते अरेस्ट? अरेस्ट ही, परत मी सांगतो तुम्हाला, अरेस्ट ही सिच्युएशनल असते. गुन्हा काय प्रकारचा घडलेला आहे, त्याला आय विटनेस आहे का, कोणी हा गुन्हा केलाय आम्हाला माहिती नाही म्हणून 4 लोकांना सस्पेक्ट म्हणून बोलवलं जातं, त्या सगळ्यांचं डिटेन्शन असतंच. पण त्याची चौकशी झाल्यानंतर जी होते ती अरेस्ट होते, तोपर्यंत अरेस्ट नसते. अरेस्ट ही मॅजिस्ट्रेट अरेस्ट केल्यानंतर 24 तासाच्यात तुम्हाला प्रोड्यूस करायला लागते. ओके, त्यामुळे अरेस्ट झाल्याशिवाय मॅजिस्ट्रेट किंवा पोलीस कस्टडीचा प्रश्न येत नाही. बरोबर. असं एक विचारायचं आहे की लोकांच्या दृष्टीने स्टेशन डायरी नावाचा प्रकार एक पोलीस ठाण्यामध्ये असतो, तर ॲज अ कॉमन मॅन, ले मॅनसाठी ह्या स्टेशन डायरीचं महत्त्व काय आहे आणि पोलीस ती स्टेशन डायरी का ठेवतात, त्याचं पोलिसांच्या दृष्टीने त्याचं महत्त्व काय आहे आणि कॉमन मॅनच्या दृष्टीने त्याचं महत्त्व काय आहे? म्हणजे हे मी असा प्रश्न का विचारतोय, कारण आपल्याला माहिती की पोलीस नक्की काम कसं करतात हे कॉमन मॅनला माहिती पाहिजे. जर का ते माहिती नसेल तर त्यामध्ये त्यांना नाहक त्रास होऊ शकतो. म्हणजे कदाचित, आपण कन्फर्म नाही सांगू शकत, पण पोलिसांची कार्यपद्धती, ते कशा पद्धतीने प्रोसिजर करतात हे आपल्याला माहिती पाहिजे. तर त्याच्या अनुषंगाने जर का विचार केला तर ह्या स्टेशन डायरीचं नक्की महत्त्व काय असतं? आता पोलीस कसे काम करतात हा एक फार मोठा प्रश्न आहे, त्याच्यात मी उत्तर द्यायला जाणार नाही. पण महत्त्वाची गोष्ट, तुम्ही स्टेशन डायरी जी काही विचारले, तर स्टेशन डायरी जनरली काय असतं, स्टेशन डायरी इज द लॉगबुक ऑफ दॅट पर्टिक्युलर पोलीस स्टेशन. म्हणजे एक कॉन्स्टेबल आले, त्यांनी DTO रिपोर्ट केलं, त्यांना एंट्री करायला लागते. तुम्ही एखादी घटना घडली आहे, मला दिसलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे, तर त्याच्यावर FIR घ्यायची की नाही घ्यायची हा त्यांचं डिस्क्रिप्शन आहे ॲट दॅट पर्टिक्युलर मोमेंट. पण ही जी आम्हाला माहिती मिळालेली आहे
ती स्टेशन डायरीत नोंद झालेली पाहिजे. मी अगदी छोटं उदाहरण तुम्हाला देतो की मला उद्या काहीतरी एक सस्पिशियस घटना माझ्या शेजारच्या घरात दिसली, तर मी ती पोलिसांना सांगितली, ही घटना मी त्यांना सांगितली किंवा ह्या घटनेशी संबंधित पुढच्या काही गोष्टी होऊ शकतात, तर पोलीस प्रिकॉशन म्हणून ही स्टेशन डायरी एंट्री करून घेतात. आणि त्यांच्यासाठी हे तितकंच चांगलं असतं जितकं आरोपीसाठी असू शकतं किंवा फिर्यादीसाठी असू शकतं. स्टेशन डायरी एंट्री म्हणजे याच्या तारखेला किती वाजता हा माणूस आला, त्यांनी ही मला घटना सांगितली आणि त्याची मी नोंद करून घेतलेली आहे, आणि जर घटना महत्त्वाची असेल तर त्याप्रमाणे आम्ही पुढचा तपास करायला जातो आहोत, असं ते त्याच्यात नमूद करतात. नक्की. म्हणजे स्टेशन डायरी ही जर कोणी पोलीस स्टेशनमध्ये जात असेल तर त्यांनी ती स्टेशन डायरीमध्ये ते आपलं नाव आहे, आपण ज्यासाठी आलो होतो ते स्टेशन डायरीमध्ये नोंद झालंय का नाही हे त्यांनी बघितलं पाहिजे. म्हणजे तुमच्या दृष्टीने ॲज अ कॉमन मॅन म्हणून तरी त्याच्याबद्दल जागरूक असलं पाहिजे. साहेब ऍटलिस्ट स्टेशन डायरी एंट्री तरी घ्या की मी तुम्हाला ही घटना सांगितली आहे. हां, बरोबर. पण परत स्टेशन डायरी इज द डिस्क्रिशन ऑफ द पोलीस ऑफिसर्स. बरोबर. यू कॅनॉट कंपेल द पोलीस ऑफिसर्स टू रेकॉर्ड अ स्टेशन डायरी. हां, पण म्हणजे त्याचं तुम्ही म्हणतात एकदम बरोबर आहे. फक्त एवढंच आहे की लोकांनी निदान त्याबद्दल माहिती असलं पाहिजे लोकांना, किंवा स्टेशन डायरी असती तुम्ही निदान त्यांना विचारू शकता, रिक्वेस्ट करू शकता की बाबा नाही तुम्ही स्टेशन डायरी तरी मी जे सांगतोय त्याची नोंद करा. पुढे तुम्हाला कशा पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करायचं ते डिस्क्रिशनरी पॉवर असं तुम्ही म्हणताय ती पोलिसांचं. बरोबर. पण त्यांनी निदान रिक्वेस्ट तरी केली पाहिजे. बरोबर. पुढचं मला असं विचारायचं सर की कायद्यामध्ये म्हणजे गुन्हेगारी स्टेशन डायरीमध्ये रिक्वेस्ट करून तुम्ही एंट्री करा असं सांगता येणं म्हणजे जरा अवघड आहे. ओके. पण उद्या आपल्याला जेव्हा काही घटना घडते आणि त्याच्याबद्दलची ती नोंद नसेल तर त्यावेळेला मी पोलिसांना सांगितलं होतं आणि पोलिसांनी त्याची स्टेशन डायरी एंट्री करून घ्यायची तसदीही घेतली नाही असं आपल्याला पुढे सांगता येईल. ओके. पण कारण का स्टेशन डायरी ही फक्त पोलिसांची अखत्यारी आहे. ओके. आता ही महत्वाची तुम्हाला गोष्ट सांगतो की स्टेशन डायरी इव्हन आरोपीचा वकील पण कॉल नाही करू शकत. हा, मला तोच प्रश्न विचारायचा की स्टेशन डायरी पुढे कोर्टात मागवता येते का, ती तुम्हाला पुरावा म्हणून देता येते का? स्टेशन डायरीचं महत्व मी तुम्हाला सांगतो. स्टेशन डायरीचं महत्व असं असतं की पोलीस स्टेशनमध्ये आजच्या दिवसातल्या कुठल्या वेळेला काय 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 घडलेलं आहे हे फार महत्वाचं असतं. दुसरी गोष्ट त्याचा रेलेव्हन्स खूप गोष्टींमध्ये येतो, आत्ता इथे सांगण्यासारखं नाही येते, पण इन्व्हेस्टिगेशनच्या दृष्टिकोनातनं पण त्या स्टेशन डायरीचं महत्त्व प्रचंड असतं. पण स्टेशन डायरी ही माणसाला अरेस्ट केल्यानंतर जेव्हा मॅजिस्ट्रेट समोर घेऊन जातात पहिल्यांदी पोलीस कस्टडी मागायला किंवा रिमांड मागायला, तेव्हा ही स्टेशन डायरी लागतेच. ती नसेल तर मॅजिस्ट्रेट तुमचा रिमांड डिनाय करू शकतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, स्टेशन डायरी ही जजला, मॅजिस्ट्रेटला किंवा ट्रायल कोर्टला खरं आणि खोटं याची पडताळणी करण्यासाठी कॉल करायचे राईट्स आहेत. पण आरोपीच्या वकिलांनी ती कॉल करणं त्याला राईट्स नाहीत. पण एकदा जर साहेबांनी ती कॉल केली किंवा जजनी ती कॉल केली किंवा प्रॉसिक्युशननी स्वतःहून दाखल केली तर त्याच्यावरती प्रश्न विचारायची मुभा आपल्याला असते. पण आरोपीला त्या स्टेशन डायरीला ॲक्सेस नसतो, फक्त कोर्टाला आणि पोलिसांना त्या स्टेशन डायरीचा ॲक्सेस असतो. पुढे मला असं विचारायचं आहे की जामीनपात्र गुन्हा आणि अजामीनपात्र म्हणजे बेलेबल आणि नॉन बेलेबल, तर ह्यामध्ये नक्की काय फरक असतो? आणि कायद्याच्या दृष्टीने बघितलं तर दोन्हीचं ग्रॅव्हिटी काय आहे? म्हणजे बेलेबल ऑफेन्सेस म्हणजे दखलपात्र गुन्हे आणि अदखलपात्र गुन्हे ह्यामध्ये काय फरक असतो आणि कायद्याच्या दृष्टीने त्याचं कसं वर्गीकरण केलं जातं? कायद्याच्या दृष्टिकोनातनं ऑफेन्स म्हटला की 2 टाईप्स असतात बेसिकली. फर्स्ट, वेदर इट इज कॉग्निझिबल ऑर नॉट कॉग्निझिबल, हा पहिल्या कॅटेगरीत मोडतो. कॉग्निझिबल म्हणजे दखलपात्र गुन्हा, नॉन कॉग्निझिबल म्हणजे अदखलपात्र गुन्हा. दुसरा प्रश्न आला बेलेबल, नॉन बेलेबल. बेलेबल म्हणजे ज्याला जामीन ॲज ऑफ राईट मिळतो, ज्याची पनिशमेंट अगदी कमी असते, कदाचित फक्त फाईन असते किंवा अगदी 6 महिने किंवा वर्षभर किंवा 2 वर्षभरची अटक होऊ शकते. अटक म्हणजे सेंटेन्स पास होऊ शकतं, त्याची शिक्षा ती असते. तर तो ग्रॅव्हिटी ऑफ द ऑफेन्स वरती डिसाईड होतं की हा बेलेबल आहे का नॉन बेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल, आधी आपल्याकडे डॉक्टर ऑपरेशन करत असताना एखादं पेशंटचा डेथ झाला टेबलवरती, तर याच्यात डॉक्टरचं इंटेन्शन असतं का की तुम्हाला मारायचं किंवा तुम्हाला मुद्दामून
तुम्हाला टेबलवर मारायचं तो नाही. त्याच्यात त्यांचं इंटेन्शन लक्षात घेतलं जातं आणि द इंटेन्शन ऑफ दॅट ऑफेन्स विल डिसाइड वेदर इट इज बेलेबल ऑफेन्स ऑर नॉट बेलेबल. तर डॉक्टरांच्या ऑपरेशन थिएटरमध्ये जर पेशंट एखादा ड्युरिंग ऑपरेशन मेला तर तो दखलपात्र का अदखलपात्र? माणूस मेला हे नक्कीच खरं, पण मारण्याच्या हेतूने त्याला टेबलवर घेतलेलंच नव्हतं कधी. त्यामुळे तो बेलेबल ऑफेन्स होतो. कारण डॉक्टरला आत ठेवून काहीच मिळणार नाही, पहिला आत्ताचा आणि त्याचा काही संबंधच नसतो फॉर एक्झाम्पल. आणि दखलपात्र गुन्हा म्हणजे काय? तर दखलपात्र गुन्हा म्हणजे 307 अटेम्प्ट टू मर्डर, डकॉयटी, रॉबरी, रेप, मर्डर्स, ह्या सगळे दखलपात्र गुन्हे आहेत. म्हणजे ज्यामध्ये काहीतरी हेतू असतो, इंटेन्शन आहे त्यामध्ये. म्हणजे आपण जसं म्हणतो की प्रत्येक ऑफेन्स होण्याआधी 5 स्टेजेस असतात आमच्या ह्याच्यात. त्याला आम्ही मोटिव्ह, इंटेन्शन, प्रिपरेशन, अटेम्प्ट आणि कमिशन असं त्याला क्लासिफाय करतो. तर महत्वाचे पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतात म्हणजे काय? ही घटना घडली किंवा हा गुन्हा घडला तर हा गुन्हा का घडला ह्याचे आधी उकल करायला लागते आणि मगच त्याच्यानंतर तुम्हाला तो आरोपी सापडतो. तर त्याच्या मागचा त्याचं मोटिव्ह इंटेन्शन काय आहे, कुठल्या हेतूने त्यांनी ती घटना केलेली आहे. म्हणजे पर्सनल वैमनस्य असतात, म्हणजे वेंजन्स मधनं केलेली आहे का लोकांना लुबाडण्यासाठी केलेली आहे का फॉल्स अनलॉफुल गेन मिळवण्यासाठी आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरनं तो डिसाईड होतो तो बेलेबल आहे का नॉन बेलेबल आहे. तर बेलेबलमध्ये तुम्हाला बेल ॲज ऑफ राईट मिळतो आणि नॉन बेलेबलमध्ये इट इज द डिस्क्रिशन ऑफ द कोर्ट टू ग्रांट यू बेल और टू नॉट टू ग्रांट यू बेल. पण बेलेबल ऑफेन्सेस मध्ये कोर्टात जाऊन बेल मिळते का पोलीस पण तुम्हाला? कोर्टात जाऊन बेल मिळते. कोर्टात जाऊन बेल घ्यावी लागते. हे म्हणजे स्टेशन मधला जामीन बिमीन हे असं काही ते फार अवघड गणित असतं, ते काही त्याच्यात पडायचं नसतं. जनरली माझं असं मत आहे की जिथं बेलेबल आणि नॉन बेलेबल म्हणतात तर बेल द्यायचा हक्क हा जनरली कोर्टाला. पण मग बेलेबल ऑफेन्सेस मध्ये अरेस्ट होऊ शकते? नाही होऊ शकत. झाली तरीही त्याला जामीन मिळतोच. म्हणजे बेलेबल ऑफेन्स मध्ये सहसा पोलीस तुम्हाला अरेस्ट करायला येत नाहीत, कारण त्यांनाही माहिती असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल रस्त्यातनं जाताना ऍक्सिडेंट झाला तर कुठला तरी तिसरा तिराईत माणूस गाडी वेडीवाकडी चालवत होता, त्याला मी कधी काळा का गोरा पाहिलेलाही नाही, त्याच्यावरती माझी गाडी आपटली आणि तो माणूस त्याच्यात दगावला, तर माझा काही हेतू होता का त्याला मारण्यात? नाही. तो इट इज मिअरली अन ऍक्सिडेंट ॲट द मोस्ट नेग्लिजन्स ऑर रेकलेसनेस अनलेस अँड अंटिल आय एम ड्रंक, तो बेलेबल ऑफेन्स होईल. बरोबर. त्यात अरेस्ट होण्याची शक्यता कमी असते. ग्रॅव्हिटी ऑफ द ऑफेन्स बघून. म्हणजे मी दारू पिऊन गाडी चालवतोय आणि मी रस्त्यातल्या 4-5 लोकांना उडवत गेलो तर मला नक्कीच अरेस्ट झाली पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ते संतोष मानेंची जी केस झाली होती एसटी बसची केस, किंवा आता रिसेंट जी केस झाली कोरेगाव पार्क मध्ये, त्या मुलांनी बेदरकारपणे गाडी चालवली, अंडर एज होता, ह्या सगळ्यांना तो ही नीड्स कस्टडी अँड ही शुड बी केप्ट इन कस्टडी. ओके. अजून एक असं आहे की कायद्यामध्ये कंपाऊंडेबल ऑफेन्सेस आणि नॉन कंपाऊंडेबल ऑफेन्सेस असतात. तर ह्याचं नक्की अर्थ काय लावायचा असतो? आणि उदाहरणार्थ आपण एक्सनी एका विरुद्ध फिर्याद दिलेली आहे आणि नंतर एक्सनी वाय विरुद्ध दिलेली जो काही तक्रार असेल आणि त्या दोघांमध्येच काही कॉम्प्रोमाइज झाला तर ते कॉम्प्रोमाइज ग्राह्य होतो का? तसं शक्य नसतं गुन्हेगारी ह्याच्यामध्ये कायद्यामध्ये? अप टू 7 years मध्ये अशा गोष्टी कॉम्प्रोमाइजेबल असतात, कंपाऊंडेबल असतात. की फॉर एक्झाम्पल चीटिंग आहे, दोघांच्या व्यवहारामध्ये कोणाची तरी फसवणूक झाली अशा दुसऱ्याची असं त्याचं मत असेल आणि त्यांनी फिर्याद दाखल केलेली असेल तर ह्या गोष्टी आपापसात कंपाऊंडेबल असतात. म्हणजे आपापसात मिटवून घेता येतात. पण जे मोठे ऑफेन्सेस आहेत ते कधीच कंपाऊंड होत नाही. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे खूप वेळेला असं बघितलं जातं की रेपमध्ये बाईवरती बलात्कार झालेला असतो, सबसिक्वेंटली आरोपी तिच्याशी लग्न करतो, तर ही कंपाऊंडेबल ऑफेन्स आहे का? ही कॉम्प्रोमाइज करण्यासारखी सिच्युएशन आहे का? तिच्याशी लग्न करून मी तुला आयुष्यभरासाठी बांधून ठेवलं असंच काहीसं होतं, म्हणजे माझ्यावरती पुढे काही होऊ नये म्हणून मी तुझ्याशी लग्न करतो, तर हे कंपाऊंडेबल असू शकतात का? तर सुप्रीम कोर्ट पण म्हणतं की असे ऑफेन्सेस कंपाऊंडेबल होऊ शकत नाहीत, कारण रेप इज अन ऑफेन्स अगेन्स्ट द स्टेट ॲट लार्ज. म्हणजे आज हिला अलाव केलं तर उद्या असे अनंत रेप होतील आणि लोक लग्न करतील एकमेकांची आणि विषय संपवून जातील. असं नाही करता येत. कंपाऊंडेबलला जिथे तुमच्या दोघांमध्ये परस्परांमध्ये काहीतरी वाद आहेत, त्याच्यातनं पर्सनल व्हेंजन्समधनं काहीतरी चुकीचं झालेलं आहे, पण त्याची पनिशमेंट 7 वर्षापेक्षा जास्ती नाहीये आणि ग्रॅव्हिटी ऑफ द ऑफेन्स इज नॉट मोर सिरियस,
अशा मते गोष्टी कंपाऊंड होऊ शकतात. नक्की. आपल्याला भारतीय राज्यघटनेने काही मूलभूत अधिकार दिलेले, फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत आणि ते जर का फंडामेंटल राईट्स ब्रीच झाले किंवा त्याचं उल्लंघन कोणी केलं तर आपण थेट उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालय किंवा सुप्रीम कोर्ट इथं आपण थेट जाऊ शकतो. म्हणजे सहसा कुठलाही व्यक्ती कुठल्याही गुन्ह्यामध्ये थेट उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय जाऊ शकत नाही. तो ॲपेलेट न्यायालय म्हणजे तिथं अपील करू शकतात तुम्ही खालच्या न्यायालयाविरुद्ध. हे बेसिक नॉलेज आहे. तर हेबियस कॉर्पस नावाचा एक फंडामेंटल राईट मिळतो. नक्की हा हेबियस कॉर्पस म्हणजे नक्की काय आहे? कारण आपण त्यामध्ये पेपरमध्ये वाचत असतो आणि मग बरेच वेळेला म्हणजे जे हे कोणाबाबत घडतं, जे मोठे मोठे स्टार जेव्हा लोक असतात किंवा सेलिब्रिटी लोक असतात त्यांना अटक होती तेव्हा मग त्यांचे नातेवाईक वगैरे हेबियस कॉर्पसमध्ये जातात सुप्रीम कोर्टात आणि त्याचं बरंचसं म्हणजे कव्हरेज आपण न्यूजपेपर किंवा मीडियामध्ये वाचत असतो. तर कॉमन मॅन पण असं हेबियस कॉर्पसमध्ये जाऊ शकतो का सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात? आणि त्याला काय त्याचे काय म्हणजे हेबियस कॉर्पस नक्की काय असतं आणि त्याच्याबाबतच्या काय तरतुदी आहेत नक्की? हेबियस कॉर्पस इज लेट द बॉडी बी प्रोड्युस्ड. हेबियस कॉर्पस हा फंडामेंटल राईट आहे असं मी म्हणणार नाही. ओके. दिस इज अन अँसिलरी राईट सर्टनली गिवन टू यू बाय द स्टेट, नो डाऊट अबाउट इट. पण हेबियस कॉर्पस म्हणजे काय? एखाद्या माणसाला अनलॉफुल डिटेन्शनमध्ये घेतलं. आता अनलॉफुल डिटेन्शनमध्ये जेव्हा घेतलं जातं तर स्टेशन डायरी एंट्री केलेली नसते. पोलिसांनी अज्ञात ठेवलेला असतो, त्याला कुठेतरी अशा ठिकाणी ठेवलं असतं की कुणालाच काही पत्ता लागत नाही. अशा वेळेला जेव्हा आपण माणूस शोधून कंप्लेंट दाखल करून पण आपल्याला सापडत नाहीये, पण आपल्याला माहिती आहे की पोलीस त्याला उचलून घेऊन गेले, तर अशा वेळेला आपल्याकडे रेमेडी काय? तर हेबियस कॉर्पस. आता मुलाची आणि आईची म्हणजे नवरा बायकोच्या वादात जर कस्टडी घेऊन गेला मुलीला, लहान मुलाला अमेरिकेत घेऊन गेला समजा वडील, आणि आता ती बाईला तो उत्तरच देत नाहीये, काहीच करत नाहीये, मी फिर्याद नोंदवली आहे काहीच होत नाहीये, तर आता माझ्याकडे अल्टरनेटिव्ह काय? हेबियस कॉर्पस. हेबियस कॉर्पस म्हणजे काय थोडक्यात? की द कोर्ट विल इश्यू द नोटीस टू द कन्सर्न पोलीस स्टेशन, thereby calling upon the police to either produce the body, conduct an investigation and produce the body before them. This is nothing but a mandate. This is nothing but an order given by the high courts or the superior courts to the lower investigating authorities. Ki now you produce the body, otherwise we will have to take strict action against you. Habeas corpus basically is to produce the body before the court. आणि इथं कधी होतं? जेव्हा तुम्हाला माहिती नाही काय होतंय नक्की, जेव्हा ॲप्रिहेन्शन असतं मनात की हा माणूस कुठे गेला. जेव्हा उद्या एखादा माणूस हरवला म्हणून तुम्ही हेबियस कॉर्पस कराल का? नाही करू शकत. बरोबर. जेव्हा त्याच्यामागे काहीतरी कारण आहे तरच तुम्ही हेबियस कॉर्पस करू शकता. फॉर एक्झाम्पल मध्ये मी एक घडलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की एका लहान मुलीवरती तिच्या वडिलांनी आणि घरातल्या काही काकांनी आणि पुतण्यांनी बलात्कार केला, अशी एक केस होती. ही कळली तिच्या शाळेत, तिने टीचरला सांगितलं. शाळेतल्या टीचरनी सांगितल्यानंतर त्या मुलीची कस्टडी ऑब्व्हियसली चाइल्ड प्रोटेक्शनमध्ये ती घेतली गेली आणि त्यांना रिमांडमध्ये ठेवलं. चाइल्ड वेलफेअर प्रोव्हिजन्सप्रमाणे त्यांना ठेवण्यात आलं त्या मुलाला. तेव्हा आईला कळत नव्हतं, आई तिथे नव्हती, आई गावाला गेली होती. आई आल्यानंतर तिला तिची मुलगी दिसेना, नवरा अरेस्टेड होता, काका अरेस्टेड होता, पुतण्या अरेस्टेड होता, काहीच कळायला मार्ग नव्हता. सगळीकडे तिने प्रयत्न केला की काय करायचं, माझी मुलगी कुठे आहे. ती पोलिसांकडे गेली, पोलिसांनी सांगितलं तिला XYZ इन्स्टिट्यूशनकडे आम्ही ठेवलेलं आहे, म्हणून तिला ताबा द्या म्हणून ती सांगत होती. तर ते पोलीस म्हटले आम्ही देऊ शकत नाही. अशा वेळेला आता करणार काय आपण? तर तिने हेबियस कॉर्पस केलं आणि मग कोर्टाने नोटीस काढली. मग पोलीस पण उत्तर द्यायला बांधील होतात, ती ऑर्गनायझेशन पण उत्तर द्यायला बांधील होते आणि दॅट गर्ल वॉज प्रोड्यूस बिफोर द हाय कोर्ट बाय द पोलीस ऑफिसर्स. ह्याला आपण हेबियस कॉर्पस म्हणतो. नक्की. पण तुम्ही आता जे सांगताय त्यामध्ये पोलीस ही स्वतंत्रपणे इन्व्हेस्टिगेशन करणारी एजन्सी आहे, पण पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन करताना त्याचं कायद्यानुसारच केलं पाहिजे. म्हणजे त्यात ज्या तरतुदी आहेत किंवा पोलीस मॅन्युअलमध्ये काय लिहिलेलं आहे, म्हणजे एक प्रकारे पोलिसांनी कोर्टाच्या नियंत्रणाखाली करणं किंवा देखरेखीखाली करणं अपेक्षित असतं का त्यांनी त्यांचं स्वतंत्र करायचं असतं, पण कोर्टात ते सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या असतात. म्हणजे नक्की हे टेक्निकली कसं चालतं सगळं? पोलीस आर एन इंडिपेंडेंट एक्झिक्युटिव्ह बॉडी. ओके. लाईक आवर 4 पिलर्स ऑफ आवर डेमोक्रेसी. एक्झिक्युटिव्ह आहेत तसे ते एक्झिक्युटिव्ह आहेत. या एक्झिक्युटिव्हचा रोल काय?
टू कंडक्ट द इन्व्हेस्टिगेशन फेअरली अँड इम्पार्शियली. नाव राईट सिन्स द इन्सेप्शन पहिल्यापासून असं धरलं गेलेलं आहे की पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन संपवायचं असतं. त्यामुळे कित्येक वेळेला आपल्याला असं बघायला मिळतं की एखाद्या माणसाने गुन्हा केलेला नसला तरी त्याच्यात तो गुन्हेगार म्हणून असतो. या सगळ्या स्टेप्स ज्या तुम्ही घेत असता, पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन कसे करायचं हे हायकोर्ट कुठल्याही कोर्टाला सांगायचे अधिकार नाहीत. ओके. इन्व्हेस्टिगेशन हे पोलिसांनीच इंडिपेंडेंटली करायचं असतं. पण फक्त पोलीस काय करतात आणि कुठल्याही गोष्टीचा चुकीचा वापर करत नाहीयेत किंवा कुठलीही गोष्ट जी करतायत ती मॅजिस्ट्रेटला इन्फॉर्म करायची एक पद्धत आहे. आणि म्हणून मी म्हणतो की FIR झाल्यावर 24 तासाच्या आत त्याची कॉपी मॅजिस्ट्रेटकडे गेली पाहिजे. माणूस अरेस्ट झाल्यानंतर 24 तासाच्या आत त्याला मॅजिस्ट्रेट समोर प्रोड्यूस केलं गेलं पाहिजे. त्याचं रिमांड वाढवायचा असेल तर पोलिसांनी मॅजिस्ट्रेट समोर अर्ज ठेवायचा असतो. या सगळ्या गोष्टी मॅजिस्ट्रेटच्या देखरेखीखाली होत असतात. पण याचा अर्थ मॅजिस्ट्रेट त्यांच्या कार्यपद्धतीत इंटरफिअर करू शकत नाही. फक्त एवढंच होऊ शकतं की असं होऊ शकतं का म्हणजे खरं तर की पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनवरती प्रश्न कोर्टामध्ये उपस्थित राहू शकतात. म्हणजे मी सुप्रीम कोर्टाचं एक हिअरिंग ऐकत होतो, म्हणजे कोलकाताची जी रेप केस झाली आता जी देशात संपूर्ण गाजली, म्हणजे गाजली म्हणण्यापेक्षा त्याबद्दल लोकांनी खूप रोष व्यक्त केला आणि एकूण हा सगळा प्रकार काय आहे. तर त्यामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश म्हणजे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी खूप आक्षेप त्यावेळेला नोंदवले होते की इन्व्हेस्टिगेशनवरती खूपच ताशेरे ओढले होते. ते आपण म्हणजे न्यूजपेपरमध्ये पण वाचलं. तर म्हणजे पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनवरती पुढं कोर्टामध्ये किंवा न्यायालयामध्ये म्हणजे त्याच्यावरती चौकशी होऊ शकते नक्की काय झालंय का. जसं तुम्ही म्हणलं की स्वतंत्र बॉडी आहे पण त्यांनी इन्व्हेस्टिगेशन करण्याची जी प्रोसिजर आखून दिलेली आहे ती जर का त्यांनी फॉलो नाही केली तर मात्र कोर्टामध्ये त्यांचं काही खरं नाही असं होऊ शकतं का. कोर्ट होऊच शकतो ना. आता पहिल्यांदा फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, अरेस्ट केल्यानंतर आरोपीला घेऊन जाणं गरजेचं आहे. नाही घेऊन गेले अरेस्टला आणि नुसताच रिमांड मागायला गेले तर देईल का मॅजिस्ट्रेट. नाही देणार. प्रोसिजर एस्टॅब्लिश केले, त्या प्रोसिजरला फॉलो करणं हे त्यांचं काम आहे. आणि ते जर चुकत असतील तर त्याच्यावर ताशेरे ओढणं हे कोर्टाचं काम. पण हे आपण त्याच्या नजरेत आणून दिलं पाहिजे. हे वकिलांचं काम काय तर वकिलांनी या गोष्टी कोर्टाच्या नजरेत आणून दिल्या पाहिजेत आणि दॅट बिकम्स अ गुड ग्राउंड फॉर युअर डिफेन्स सबसिक्वेंटली. बरोबर. तर कोर्टाने परत मी सांगतो कोर्ट त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये इंटरफिअर करत नाही. त्यांना करायचा हक्क नाही असं माझं मत आहे. ओके. बरोबर. काय त्याच्यावरती व्हेरियस काइंड ऑफ जजमेंट्स येतात पण माझं असं मत आहे की ती इन्व्हेस्टिगेटिंग मशिनरी त्यांची आहे. पोलिसांनी जर इन्व्हेस्टिगेशन नीट नाही केलं तर त्याचा निकाल काय लागतो हे आपल्यालाही माहिती आहे. याच्या पुढे मी सांगतो देर इज अ कन्सेप्ट कॉल्ड एज प्रोटेस्ट पिटिशन. ओके. की जर तुम्हाला असं वाटलं की हे इन्व्हेस्टिगेशन नीट होत नाहीये तर ह्याचा ग्रीव्हन्स तुम्ही मॅजिस्ट्रेट समोर मांडायला आरोपीला किंवा विक्टिमला अधिकार आहे. नक्की. अजून मला असं विचारायचं की समाजामध्ये जेव्हा गुन्हे घडतात तेव्हा आपण म्हणजे पुरुष किंवा महिला कोणी पण गुन्हेगार असू शकतो. गुन्हेगार म्हणण्यापेक्षा सुरुवातीला तो संशयित मग आरोपी आणि मग जर का सिद्ध झालं कोर्टात तर तो गुन्हेगार. ह्या स्टेप्स आपण साधारणपणे फॉलो करतो. मग तो संशयित किंवा आरोपी ती महिला पण असू शकते. तर असं काही आहे की महिलांना संध्याकाळी 6 नंतर किंवा सूर्यास्तानंतर त्यांना अटक करता येत नाही तर अशी तरतूद आहे आणि असेल तर ती तरतुदीचा अर्थ काय का असं आहे ते. पूर्वी परदानशी लेडींना करता येत नव्हतं. आता असं नाहीये. उद्या जर समजा एखादी बाई टेररिस्ट असेल आणि शी इज बीन गिवन एन ऑपॉर्च्युनिटी टू सरेंडर बट शी इज नॉट सरेंडरिंग अँड शी इज इन द हाऊस. नाव वी कॅनॉट लेट द टेररिस्ट गो अवे. अशा वेळेला ती बाधा काढून टाकलेली असते. ओके. हां. तर बाई असेल किंवा पुरुष असेल आता समान कायदा आहे. बायकांना अरेस्ट करायचं नाही तर जनरली अंगाला हात लावून अरेस्ट करायचं नाही. जनरली त्यांना अरेस्ट करताना पोलीस ऑफिसर्सच लेडी पोलीस ऑफिसर असतील तर अरेस्ट करा असं सांगितलं जातं. पण बायकांना अरेस्ट करू नका हे म्हणणंही चुकीचं होईल आणि विथ विल नॉट बी विथ टाईम असं काही म्हणत नाही कोणी. बायकांना अरेस्ट करू नका असं कोणी म्हणजे सूर्यास्तानंतर संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी अरेस्ट करू नका. अच्छा. बरोबर आहे पण त्याच्यात तो गुन्ह्याचा भाग तसा पाहिजे. ओके. म्हणजे 498 ची केस दाखल केली म्हणजे क्रुएल्टीची. सुनेनी सासऱ्याविरुद्ध सासू विरुद्ध
भाऊजाई विरुद्ध केली आणि ते घरात आहेत, आता रात्री जाऊन त्यांना उचलून आणून पोलीस स्टेशनला ठेवण्यात काही अर्थ आहे का? म्हणून त्यांना सांगितलं की उगीच डोंट मिसयूज युअर पॉवर्स. काय होतं, घरातल्या बाई माणसाला कोणी जर अरेस्ट करायला आलं तर समाजाच्या बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे बदलतो. हा आता समाजाचा प्रॉब्लेम आहे, पण लज्जा लाज असते, आपली नाव खराब होतं, ह्या सगळ्यातनं प्रेशर पॉईंट येऊ शकतो आणि कॉम्प्रोमाइजिंग पोझिशनला आणू शकतात पोलीस तुम्हाला. म्हणून पोलिसांना सेफगार्ड दिलेत की तुम्ही असल्या काही गोष्टी करायच्या नाही. पण जर तुमच्या माझ्यासारख्या लोकांच्या घरात एखादा टेररिस्ट असेल बाई, तर तिला रात्री घरात घुसून पण अरेस्ट करता येते, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. नक्की. धन्यवाद सर. आपण ह्या पहिल्या एपिसोडमध्ये प्रामुख्याने गुन्हेगारी विषयक कायद्यांमध्ये आरोपी म्हणजे काय, किंवा एखाद्याला ताब्यात घेणं म्हणजे काय, किंवा संशयित म्हणजे काय, स्टेशन डायरी नक्की काय असते, FIRचं महत्त्व काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. ॲडव्होकेट रोहित डांगरे सरांनी आपल्याला सोप्या शब्दामध्ये आणि आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये ते सगळं सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू.